तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल इनक्रेडिबल MSRTC वरती। तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये जे महिनाभरापूर्वीच चंद्रपूर आगाराच्या ताफ्यात नव्यानं दाखल झालेल्या शिवाई बसेस आहेत त्या बसेसच्या संपूर्ण रूटविषयी माहिती, तसेच त्या बसचं जे इंटेरियर आहे त्याविषयी पण थोडी बहुत माहिती देणार आहेत। तर हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती ही कळेल। तर चला तर मग आता चालू करूया आजचा आपला या शिवाई बसचा व्हिडिओ। तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्हाला मी आधीच क्लिअर करून देतो की या व्हिडिओमध्ये जे आहेत ते या शिवाई बसच्या इंटिरियर विषयी थोडी बहुत माहिती मी देणार आहोत। एक्सटिरियर विषयी काही माहिती मी देणार नाही आहोत, कारण की मित्रांनो, एक्सटिरियर विषयी जर बोलत बसलो तर हा व्हिडिओ एकतर लंबा पण होईल, प्लस एक प्रकारे हा रिव्ह्यू व्हिडिओ होऊन जाईल। आणि रिव्ह्यू व्हिडिओ ऑलरेडी काही जणांनी केला आहे, त्यामुळे मी या व्हिडिओमध्ये काही एक्सटिरियर विषयी बोलणार नाही आहोत। फक्त ॲज अ प्रवासी इंटिरियरमध्ये तुम्हाला काय काय गोष्टी मिळणार आहेत त्याबद्दल मी थोडी बहुत माहिती सांगणार आहोत। आणि जर मित्रांनो तुम्हाला या बसचं एक्सटिरियर बघायचं असेल तर आता मी एवढे क्लिप्स दाखवले आहेत, त्यावरून तुम्हाला एक आयडिया लागली असेल की ही बस बाहेरून कशी आहे ते। तर आता चला सरळ या बसच्या इंटिरियरमध्ये जाऊ। तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता की जे शिवाई बसचं इंटिरियर आहे ते या प्रकारे आहे। या शिवाई बसमध्ये प्रवाशांना प्रवास करण्याकरिता 2x2 सिटिंग कॉन्फिगरेशनसह 45 सीट्स दिले आहे। आणि या शिवाई बसच्या ज्या सीट आहे त्या पूर्ण पुशबॅक सीट आहे। इवन जे लास्ट रो मधल्या ज्या 5 सीट्स आहे त्यासुद्धा पुशबॅक होतात। प्लस या शिवाई बसमध्ये मोबाईल वगैरे चार्जिंग करण्यासाठी प्रत्येक सीटवर चार्जिंग पोर्टसुद्धा दिलेले आहेत। USB टाईप चार्जिंग पोर्ट दिले आहे या बसमध्ये। आणि या शिवाईमध्ये ज्या सीट्स वापरल्या आहे त्या सीट्सची कुशनिंग वगैरे पण एकदम चांगल्या क्वालिटीची आहे। आणि आता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बघितलं तर या शिवाई बसमध्ये एक इमर्जन्सी एक्झिटसुद्धा दिलेला आहे मागच्या साईडनं। तसं तर बरेच जणांनी आत्तापर्यंत शिवाई बसचं जे इंटिरियर वगैरे आहे किंवा शिवाई बस पूर्ण बघितली असेल, पण ज्यांनी नाही बघितली आहे त्यांनी आता बघू शकता। आणि हा मित्रांनो, या शिवाई बसमध्ये CCTV कॅमेरासुद्धा दिलेले आहे, जे की तुम्हाला डॅशबोर्डवरती जे पुढे स्क्रीन दिसत आहेत त्या स्क्रीनवरती चालकाला या CCTV कॅमेराज थ्रू सर्व गोष्टी ज्या आहेत ते दिसत राहणार, जे की तुम्ही पण आता बघू शकता की या ज्या स्क्रीनवरती जे आहेत ते या बसचं इंटिरियर व्ह्यू दिसत आहे। सोबतच या बसच्या मागे जे ई बस उभी आहे ती बससुद्धा रिअर व्ह्यू कॅमेरा थ्रू या स्क्रीनवरती दिसत आहे। आणि याशिवाय बसचे जे डोर स्टेप आहेत ते या प्रकारे आहेत। आणि याशिवाय बसचं जे AC वेंट वगैरे जे आहेत ते या प्रकारे आहेत, ज्यामध्ये रीडिंग लॅम्प पण दिसत आहेत तुम्हाला। प्लस SOS पॅनिक बटनच्या बाजूने तुम्हाला हॅमर पण दिसत असेल, तेच हॅमरनं तुम्ही इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये जे साईड विंडोजचे जे ग्लासेस आहेत ते तुम्ही फोडू शकता। आणि याशिवाय बसचे जे कॅबिन आहेत ते या प्रकारे आहेत। आता मी या व्हिडिओमध्ये जास्त काही टेक्निकली तर जात नाही, परंतु थोडी बहुत माहिती देतो की याशिवाय बसला स्टार्ट करण्यासाठी पुश स्टार्ट बटन दिलेले आहेत, प्लस ऑटोमॅटिक गिअर या बसमध्ये दिलेले आहेत। तुम्हाला दिसत असेल DNR म्हणजेच ड्राईव्ह, न्यूट्रल आणि रिव्हर्स। आणि या व्यतिरिक्त याशिवाय बसविषयी तर मी काही आता टेक्निकली जास्त माहिती देत नाही। सो मित्रांनो, या प्रकारे आहेत याशिवाय बसचं इंटिरियर। तसेच आतून ही शिवाई बस तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आता एक एक करत एक एक शेड्यूलच्या व्हिडिओसह चंद्रपूर आगारातील सर्व शिवाई बसच्या रूटविषयी मी माहिती सांगत आहोत। तर चला आता द फर्स्ट शेड्यूल इन दिस व्हिडिओ इज चंद्रपूर गोंडपिंपरी अँड गोंडपिंपरी टू नागपूर। तर मित्रांनो, ही जी बस आहे ही बस आधी चंद्रपूरवरनं गोंडपिंपरीला जाते आणि नंतर मग गोंडपिंपरी जाऊन बोर्ड वगैरे चेंज करून ही बस नागपूरसाठी निघते। मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठा होत असल्यामुळे आता मी मार्ग आणि अंतर सांगत नाही, सरळ टायमिंग सांगतो। मार्ग आणि अंतर तुम्ही व्हिडिओच्या एंडमध्ये बघून घ्याल। आणि या बसचा जो चंद्रपूरवरून गोंडपिंपरीसाठी सुटण्याचा जो टाईम आहे तो आहे सकाळी 6:40 आणि 8:30 वाजता। आणि गोंडपिंपरीवरून नागपूरसाठी जो सुटण्याचा टायमिंग आहे या बसचा तो आहे सकाळी 8:10 आणि 10:15 वाजता। आणि चंद्रपूर ते गोंडपिंपरीचा जे तिकीट दर आहेत
ते आहेत फुल तिकीट 140 रुपये आहे आणि हाफ तिकीट 70 रुपये आहे आणि गोंडपिंपरी ते नागपूरचे जे तिकीट दर आहेत ते आहेत 500 रुपये आणि हाफ तिकीट आहे 250 रुपये. आणि वापसीमध्ये जे आहेत मित्रांनो, ही बस नागपूरवरून फक्त चंद्रपूरपर्यंतच येते, गोंडपिंपरीला ही बस जात नाही. आणि मित्रांनो, मला जी चंद्रपूरवरून माहिती मिळाली आहे त्यानुसार मी तुम्हाला ही माहिती शेअर करत आहोत या व्हिडिओमध्ये. आणि नागपूरवरून जे चंद्रपूरसाठी सुटायचा या बसचा टायमिंग आहे तो आहेत 15 वाजता आणि 16:30 आणि नागपूर ते चंद्रपूरचं जे तिकीट दर आहेत ते नागपूर चंद्रपूर रूटमध्ये मी सांगणार. तसा तर मित्रांनो, प्रत्येक रूटची जी माहिती आहे ते प्रत्येक रूटच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. ते तुम्ही व्हिडिओ पॉज करून स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवू शकता. आणि आता आपल्या व्हिडिओतील जो दुसरा शेड्यूल आहे तो आहे चंद्रपूर ते अहेरी. तर मित्रांनो, चंद्रपूर अहेरी बसचा जो मार्ग आहे चंद्रपूरवरून तो आहे बल्लारपूर, कोठारी, गोंडपिंपरी, आष्टी, लगाम, बोरी, महागाव, अहेरी. ही बस आलापल्ली मार्गे जात नाही, महागाव मार्गे जाते, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि ही बस चंद्रपूरवरून अहेरीसाठी 13:45 म्हणजेच 1:45 वाजता सुटते आणि अहेरीवरून वापस चंद्रपूरसाठी 17 म्हणजेच संध्याकाळी 5 वाजता ही बस सुटते. आणि या बसचं जे चंद्रपूर ते अहेरी जे तिकीट दर आहेत फुल तिकीट ते आहेत 275 रुपये आणि हाफ तिकीट जे आहेत ते 140 रुपये आहे. मित्रांनो, एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की या व्हिडिओमध्ये जे तिकीट दर सांगण्यात येत आहेत ते भाडेवाढ लागू होण्याच्या आधीचे तिकीट दर आहेत. आणि जसे की तुम्हाला माहीत असेल की आता सर्वीकडे चर्चा पसरली आहे की भाडेवाढ होणार आहे म्हणून. तर जर का समजा भाडेवाढ झाली, जे नवीन तिकीट दर राहील ते मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट करून देईन किंवा मग तुम्ही MSRTCच्या मोबाईल रिझर्वेशन ॲपवरती जाऊन पण चेक करू शकता. तर चला मित्रांनो, नेक्स्ट रूट इज चंद्रपूर टू मूल अँड मूल टू नागपूर. चंद्रपूर मूल बसच्या मार्ग सांगायची तर आवश्यकता आहेच नाही, त्यामुळे मी सरळ वेळ सांगतो की ही बस चंद्रपूरवरून मूलसाठी सकाळी 10:10 सुटते आणि चंद्रपूर ते मूलचं जे तिकीट दर आहे फुल तिकीट आहे 110 रुपये आणि हाफ तिकीट जे आहेत ते 55 रुपये आहे. मूल जाऊन मग बोर्ड वगैरे चेंज करून ही बस नागपूरसाठी निघते. आणि मूलवरनं नागपूर जाण्यासाठी या बसचा जो मार्ग आहे तो आहे चंद्रपूर, भद्रावती, वरोरा, जाम, बुट्टीबुरी, नागपूर. आणि मूलवरनं ही बस नागपूरसाठी 11:20 सुटते सकाळी. आणि मूल ते नागपूर या बसचे जे तिकीट दर आहेत ते आहेत 470 रुपये आणि हाफ तिकीट जे आहे ते 235 रुपये आहे. आणि मित्रांनो, सेम गोंडपिंपरी नागपूर बससारखी ही बस नागपूर जाते तर सही, परंतु वापसीमध्ये ही बस फक्त चंद्रपूरपर्यंतच आहे. म्हणजे ही बस नागपूरवरून नागपूर चंद्रपूर बोर्ड लावून वापस येते. नागपूरमधून या बसची जी सुटाची वेळ आहे ती आहे 17 म्हणजे संध्याकाळी 5 वाजता. चला, नेक्स्ट इज चंद्रपूर टू ब्रह्मपुरी. चंद्रपूर ब्रह्मपुरी या बसची जी चंद्रपूरमधून सुटाची वेळ आहे ती आहे सकाळी 7 वाजता प्लस 8 वाजता. नंतर मग दुपारी 14:30 म्हणजेच 2:30 प्लस 15:30 म्हणजेच 3:30. आणि चंद्रपूर ते ब्रह्मपुरीचे जे तिकीट दर आहेत फुल तिकीट आहेत 290 रुपये आणि हाफ तिकीट जे आहेत ते 145 रुपये आहे. नंतर मग ब्रह्मपुरीमधून या बसची जी सुटाची वेळ आहे चंद्रपूरसाठी ती आहेत सकाळी 10 वाजता प्लस 11:15 सोबतच दुपारी 17:30 म्हणजे 5:30 संध्याकाळी प्लस 18:30 म्हणजेच 6:30 वाजता. तर चला, नेक्स्ट शेड्यूल इज चंद्रपूर ते वडसा. मित्रांनो, चंद्रपूर वडसा बसची क्लिप नाही आहे माझ्याकडे, त्यामुळे मी चंद्रपूर नागपूर बसची क्लिप जोडत आहोत या व्हिडिओमध्ये. नाहीतर तुम्ही म्हणणार की चंद्रपूर वडसा बसबद्दल सांगत आहे आणि चंद्रपूर नागपूर बस दाखवत आहे म्हणून. या बसची जी चंद्रपूरमधून सुटाची वेळ आहे ते आहे सकाळी 6:15 आणि वडसामधून सुटाची जी वेळ आहे ते आहे सकाळी 10 वाजता. आणि चंद्रपूर ते वडसाचं जे फुल तिकीट आहे ते आहे 320 रुपये आणि हाफ तिकीट जे आहेत ते 160 रुपये आहे. सोबतच चंद्रपूर ते गडचिरोलीचे जे फुल तिकीट आहे ते आहेत 195 रुपये आणि हाफ तिकीट जे आहेत ते 100 रुपये आहे. चला, नेक्स्ट शेड्यूल इज चंद्रपूर ते नागपूर. मित्रांनो, या चंद्रपूर नागपूर बसच्या मार्गाविषयी तर काही सांगायची आवश्यकता नाही आहे. चंद्रपूर ते नागपूरचं जे फुल तिकीट आहे ते आहे 360 रुपये आणि हाफ तिकीट जे आहेत ते 180 रुपये आहे. आणि चंद्रपूर ते नागपूर मार्गावर खूप साऱ्या शिवाई बसेस उपलब्ध असल्यामुळे त्या सर्व बसेसची जे टायमिंग आहेत ते या क्लिपच्या नंतर जोडलेली आहेत, तर तुम्ही ते व्हिडिओ पॉज करून बघू शकता.
आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की या व्हिडिओमध्ये जे आहेत ते चंद्रपूर आगारातील शिवाई बसचे टायमिंग सांगितलेले आहेत. नागपूर विभाग इमामवाडा आगारातील जे शिवाई बसेस आहेत चंद्रपूर मार्गावर चालत त्या बसेसची टायमिंग सांगितलेली नाही आहेत. ज्या इमामवाडा आगाराच्या ज्या शिवाई बसेस आहेत त्यांचे जे टायमिंग आहेत ते त्यांच्या शेड्यूल इन्फॉर्मेशन व्हिडिओमध्ये मी सांगेल. चला नेक्स्ट चंद्रपूर ते गडचंदूर आणि गडचंदूर ते नागपूर आणि वापसीमध्ये नागपूर ते राजुरा आणि राजुरा ते चंद्रपूर बस. मित्रांनो हा जो शेड्यूल आहे हा नागपूर मुक्कामी शेड्यूल आहे आणि हा एकच शेड्यूल आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्ही कन्फ्यूज नका व्हा की हा अलग अलग शेड्यूल आहे म्हणून. आधी ही बस चंद्रपूरवरून गडचंदूर जाते आणि चंद्रपूरवरून ही बस गडचंदूरसाठी 15:30 म्हणजेच दुपारी 3:30 वाजता सुटते आणि चंद्रपूर ते गडचंदूरचं जे फुल तिकीट आहे ते 125 रुपये आहे आणि हाफ तिकीट 65 रुपये आहे. आणि मग गडचंदूर जाऊन बोर्ड वगैरे चेंज करून ही बस नागपूरसाठी रवाना होते आणि गडचंदूरवरून नागपूरसाठी सुटण्याची जी या बसची वेळ आहे ती 17 म्हणजेच संध्याकाळी 5 वाजता आहे. आणि गडचंदूर ते नागपूरचे जे तिकीट दर आहेत ते फुल तिकीट 485 रुपये आणि हाफ तिकीट 245 रुपये आहे. आणि रिटर्न ही बस दुसऱ्या दिवशी नागपूरवरून राजुरासाठी निघते आणि नागपूरवरून राजुरासाठी जो सुटण्याची या बसची वेळ आहे ते आहेत सकाळी 7:45 आणि नागपूर ते राजुराचे जे फुल तिकीट आहे 430 रुपये आहे आणि हाफ तिकीट 215 रुपये आहे. राजुरावरून मग बोर्ड वगैरे चेंज करून ही बस पुन्हा चंद्रपूरला वापस येते आणि राजुरावरून जे चंद्रपूरसाठी या बसची सुटायची वेळ आहे ती आहे दुपारी 12 वाजता आणि राजुरा ते चंद्रपूरचे जे फुल तिकीट आहे ते 70 रुपये आहे आणि हाफ तिकीट 35 रुपये आहे. चला नेक्स्ट या व्हिडिओतील शेवटचा शेड्यूल आणि हा शेड्यूल थोडा युनिक पण आहे आणि या मार्गावर लगभग 4-5 आगार येतात पण शायदच कुणी याआधी असा शेड्यूल चालवला असेल आणि तो शेड्यूल म्हणजे चंद्रपूर ते वर्धा, वर्धा ते नागपूर आणि नागपूर ते चंद्रपूर बस. या बसची चंद्रपूरहून वर्धेसाठी जे सुटण्याची वेळ आहे ते आज सकाळी 9 वाजता आणि चंद्रपूर ते वर्धाचे जे फुल तिकीट आहे ते 360 रुपये आहे आणि हाफ तिकीट 180 रुपये आहे. आणि वर्धेवरून नागपूरसाठी या बसचा जो सुटण्याचा टायमिंग आहे तो आज दुपारी 12:10 आणि वर्धा ते नागपूरचे जे फुल तिकीट आहे ते 180 रुपये आहे आणि हाफ तिकीट 90 रुपये आहे. आणि नागपूरवरून जे चंद्रपूरसाठी सुटण्याची वेळ आहे या बसची ते आज संध्याकाळी 4:30 वाजता. मित्रांनो हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झाला आहे त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करण्यापेक्षा या व्हिडिओच्या एंडमध्ये या बसचा मार्ग, तिकीट दर आणि टायमिंग दिलेले आहेत ते तुम्ही बघून घ्या. तर बस मित्रांनो या प्रकारे आहेत चंद्रपूर आगारातील जे शिवाई बसेस आहेत त्यांचे सध्याचे चालू असलेले शेड्यूल. आणि जर का कोणता नवीन शेड्यूल चालू झाला तर त्याचाही व्हिडिओ येईलच. आणि आता मी जास्त काही बोलून अजून व्हिडिओ मोठा करत नाही त्यामुळे. तर बस मित्रांनो या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आणि एक महत्त्वाची माहिती जी सांगायची राहिली आहेत या व्हिडिओमध्ये आणि ते म्हणजे या बसमध्ये महिला सन्मान योजना आणि अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत जे दोन्ही कॅटेगरीतील लोकांना जे सवलत दिली जाते ती या बसमध्ये लागू आहे. आणि या व्हिडिओमध्ये जे जे शेड्यूल सांगितले आहेत त्यांचे तिकीट दर व्यतिरिक्त इतरही काही ठिकाणावरून तिकीट दर जे आहेत ते पुढे व्हिडिओमध्ये सांगितले आहेत. तर बस मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारू शकता आणि काही सजेस्ट करायचं असेल तर तेही तुम्ही कमेंटमध्ये सजेस्ट करू शकता. धन्यवाद.